मंत्री नितेश राणे यांच्या जय मल्हार योजनेच्या नावावरून जेजूरच्या मार्तंड देवस्थानमध्ये मतभेद दिसून येत आहेत। मंत्री नितेश राणे यांनी मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केलाय। आता mallarcertification.com च्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे। मात्र या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजूर देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी केली। तर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी जय मल्हार योजनेच्या नावाचं स्वागत केलंय। तर खेडेकर यांनी मांडलेली भूमिका मांडली ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं मंगेश घोणे यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जेजुरी देवस्थान विश्वस्तच्या माध्यमातून वेगळी भूमिका घेण्यात आली। महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे, विरोध दर्शवलेला आहे। परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्तंड देवस्थानचा निर्णय नाही, तो वैयक्तिक त्यांचे मत आहे। तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे। हा देवस्थानशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही। असा कोणताही निर्णय, असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही। मल्हार झटका मटन संकल्पनेला धनगर परिषदेने पाठिंबा दिला। अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे मंत्री नितेश राणेंना पत्र पाठवण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ खेमनर यांचा राणेंच्या भूमिकेला पाठिंबा आहे। योजनेमुळे धनगर समाजातील तरुणांना रोजगार मिळणार असं खेमनर यांनी म्हटलंय।